सर्वप्रथम माझा सर्वांना जय भीम। मी प्राजक्ता अहोळ DPP दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयामध्ये B.Ed द्वितीय वर्षाचं शिक्षण घेत आहे। सामाजिक न्याय विभाग सोलापूर आणि महाकारुणिक प्रोडक्शनतर्फे आयोजित वाचू संविधान 12 तास अभियान आणि स्पर्धा याच्यामध्ये माझा हा द्वितीय सहभाग आहे। मागच्या वर्षी मी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। परदेशात शिकत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जवळ 18 ते 20 तास अभ्यास करत होते। तीच प्रेरणा घेऊन आपण कमीत कमी 12 तास तरी वाचन करून अभ्यासाची आवड आणि अभ्यासाला बसण्याची क्षमता निर्माण करू शकतो। हीच प्रेरणा घेऊन आज आपण संविधानाचं वाचन करत असताना मला अशा बाबी लक्षात येत आहेत की पूर्वी बऱ्याच गोष्टींपासून जसं की शिक्षणापासून एखादा घटक वंचित होता, काही घटक वंचित होते, जसे की विशेषतः महिला वर्ग असेल। त्या सर्व महिला वर्गांना बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टामुळे त्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आपल्या भारताच्या संविधानातील कायद्यांमुळे सर्वांना मानाचं शिक्षण घेता येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मानावे तितके उपकार कमीच आहेत। ही स्पर्धा आयोजित करणाऱ्या सर्व आयोजकांचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। कारण नाचून जयंती साजरी करण्यापेक्षा वाचून जयंती साजरी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने आपण आदरांजली देत आहोत असं मला वाटतं। धन्यवाद। जय भीम, जय संविधान।